मुंबईकरांना 142 कोटींचा गंडा घालणारा टोरेस कंपनीचा नवा फंडा, घोटाळ्यात पैसे गमावणाऱ्यांना परताव्याचं प्रलोभन दाखवत नव्या गुंतवणुकीसाठी दबाव, आर्थिक गुन्हे शाखेचा सावधानतेचा इशारा। भिवंडीच्या अंजूरफाटा रेल्वे स्थानक परिसरातील लक्ष्मण नगर झोपडपट्टीवर मध्य रेल्वेची कारवाई। 30 वर्षांपासूनच्या 258 झोपड्या जमीनदोस्त, ग्रामपंचायतीनं दिलेल्या वीज, पाणी आणि अंगणवाडीही उद्ध्वस्त। पुनर्वसनापूर्वी कारवाई नको, माजी सरपंच राजेंद्र भोईर यांची मागणी। नाशिक जिल्ह्यात नांदगावमधील अतिक्रमण निर्मूलन मोहीम, अतिक्रमण हटवल्यानं नांदगाव शहरातील मध्यवर्ती भागानं घेतला मोकळा श्वास। शिवराज्याभिषेक दिनी आणि त्याच्या आदल्या दिवशी रायगडवर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बंदी, महाडच्या प्रांताधिकाऱ्यांचे आदेश, स्थानिक आणि व्यावसायिकांमध्ये संतापाचं वातावरण। रायगड किल्ल्यावर व्यावसायिकांनी घेतली महाड प्रांताधिकाऱ्यांची भेट, गडावरील व्यवसायावर घातलेली बंदी उठवण्याची मागणी। अकोल्याच्या तारफैलमध्ये रेल्वे जागेवरचं अतिक्रमण हटवून 164 घरं पाडली। ऐन पावसाळ्यात 19 कुटुंब उघड्यावर, 40 वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबावर कारवाई, प्रकाश आंबेडकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असलेल्या महापौरांचं अनधिकृत कबुतरखान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार, महापालिका निवडणुकीनंतर कबुतरांना खाद्य देण्याविरोधातली महापालिकेची मोहीम मंदावली। पेट्रोल, डिझेल आणि महागाई विरोधात नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भव्य मोर्चा, वाशीत पोलिसांनी मोर्चा अडवला। महागाई विरोधातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आंदोलनामध्ये सहभागी, पोलिसांनी नेत्यांना अडवलं। भंडाऱ्यात महागाई विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एलपीजी आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निषेध आंदोलन। भिवंडीत वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचा प्रांत कार्यालयावर जनप्रक्षोभ मोर्चा, दरवाढ कमी करण्यासाठी प्रांतामार्फत राष्ट्रपतींना निवेदन। नाशिकच्या सटाणा बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांचं आमरण उपोषण, कांद्याला 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात अकोल्यात दलित तरुणांचा जनआक्रोश मोर्चा, सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप। दिल्लीतील मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू, घटनेत एकूण 39 जण जखमी झाल्याची माहिती। डी कंपनीने पाकिस्तानच्या ISI कनेक्शन प्रकरणी मोठी कारवाई, आरोपी हुजैफा फारुख अहमद हाशमीला 3 दिवसांची ट्रान्झिट कोठडी। बुलढाण्यात खामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून पीडितेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 3 आरोपी अटके। मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं सराई ड्रग्ज तस्कर मिसाम रिझवीला 1 वर्ष केलं स्थानबद्ध, मालवणीचा रहिवासी असलेल्या मिसामवर NDPSचे 7 गुन्हे दाखल।